वेल्हे तालुक्यात डोंगराच्या कुशीत एक असं गाव दडलंय जिथे पोहोचताना रस्ता संपतोय असं वाटतं. पण त्यानंतर सुरू होते एका वेगळ्याच जगाची गोष्ट. इथे ना शहराची गर्दी ना मोठ्या मोठ्या इमारती, फक्त डोंगर, धुकं, हिरवळ आणि माणसाच्या जगण्याची एक साधी पण मनाला भिडणारी कहाणी. पण प्रश्न असा आहे, वेल्हेच्या या डोंगर रांगामध्ये बदेवाडी नावाचं हे गाव कसं वसलं आणि या गावाच्या नावामागची गोष्ट काय आहे? आज आपण शोधणार आहोत बदेवाडीची हीच अज्ञात कहाणी. मित्रांनो, इथं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता लाईटीचा, ते दुरुस्त करण्यासाठी आलेत माणसं. पावसामुळे प्रॉब्लेम झाला वाटतं काहीतरी. किती घर आहेत इथे? हा? किती घर आहेत? आहेत 80 घर आहेत हा बदेवाडीमध्ये. हा म्हणजे हा रोड आता पुढे अजून म्हणजे ह्या पुढच्या वाडीमध्ये कोणत्या वाडीमध्ये जातो? इथून वर गेला जाईल, हा, तिथून सुताराची आळी, अच्छा, तिथून खाली मधलीवाडी, हा, त्याच्यावरती परत टिकूड हा, आणि समजावाडी एकदम त्या पायथ्याला बाबा घाटाच्या. अच्छा. म्हणजे छोट्या छोट्या वाड्या आहेत, एक 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 2-2 हा, किलोमीटर हा. वरती. तरी 50च्या पुढूनची वाडी, अच्छा, प्रत्येक वाडी. प्रत्येक वाडीमध्ये. हा. आणि या सगळ्या वाड्यांना रांजणे म्हणतात. हा तुम्हाला किती वर्ष झाले इथे राहता? हा? किती वर्ष झाले तुम्ही इथे राहता? काय त्याला काय सांगता यायचे, किती डोळ्या गेल्या आणि काय ते. सांगा किती आता वय किती आहे तुमचं? हा वय किती आहे तुमचं? 87. अच्छा, अजून पण तंदुरुस्त आहात तुम्ही? हा तंदुरुस्त आहात म्हटलं, हा तब्येत चांगली आहे तुमची अजून पण? हा ना, आता नाही, आता जरा फिरवीचं हे होतं. हा, नाही फिरलं पाहिजे. हा एक जागेवरती बसून नाही ना चालणार, ते फिरलं तरच व्यवस्थित राहतं. तुमचं कोणतं गाव? मी पुण्यावरून आलोय. गाव कोणतं? हे वडगाव. वडगाव, हे वडगाव. हो, पुण्यामधलं. हे इथे ऋषिकेश दत्तात्रय नाही का? हा ऋषिकेश दत्तात्रय हा बदे, हा त्यांना भेटायला आलो. अच्छा. मित्रांनो, आता आपण आहोत बदेवाडीमध्ये आणि ही बदेवाडी येते रांजणेमध्ये. आता रांजणेमध्ये अशा 5 वाड्या आहेत. तर पहिल्या वाडीमध्ये आपण आहोत आता बदेवाडीमध्ये. आणि आत्ता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, हे विठ्ठलाचं मंदिर आहे वाटतं. तर चला आपण पाय पडून घेऊया. पाणी वगैरे व्यवस्थित म्हणजे? पाण्याचा ऑप्शन नाही. अच्छा, बोरिंगचं पाणी सगळं. आणि हे विठ्ठलाचं जे मंदिर आहे, हे किती वर्ष म्हणजे जुनं असेल? बरं का, किती वर्ष झालं देऊळ बांधलेलं पहिलं होय ते आजापाजापासून आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला पण माहिती नाही की किती वर्ष? नाही 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 आता ह्यांना सांगता येतं, आपल्याला काय सांगता यायचं. बरोबर. 65 बांधलं. किती? 1965? हा 1965? अच्छा, 1965. दिसायला त्याचे साधं होतं पहिलं. अच्छा, म्हणजे नॉर्मल. हे घर होतं ना, हां, असं पहिलं होतं तवलाच. अच्छा. हे आता म्हणजे आता बांधले. बऱ्याच वर्ष झाली बांधले.
20-25-30 वर्ष झाले. अच्छा. मेन म्हणजे आपलं हे व्यवसाय हे शेतीच होतं का? शेतीच. भात लावणी वगैरे. शेती कोणाच्या कोणाकडून 2-2 म्हशी अच्छा. एवढंच, बाकी काय नाही. पशुपालन वगैरे. हां. चांगलं म्हणजे म्हणते त्याला निसर्गाच्या सानिध्यात आहे. आणि पावसाळा आता होऊन गेला त्याच्यामुळं सगळीकडे हिरवळच आहे आता. नंतर फुटातुटी लय झाली. हं? शेताचं फुटातुटी लय झाली. लय झाली. हं. फुटातुटी लय झाली आम्ही. अच्छा. भाई पाऊस जास्त झाल्यामुळं. बोला आता. शाळेत कुठे आहे तुम्ही? रांजणे. रांजणीमध्ये. हा. कितीला येता तू? 3री 5वी. तू बाळा कसं जाता तुम्ही? चालत. किती लांब आहे तू? हे 1 किलोमीटर असत. 1 किलोमीटर. हा. अच्छा. चांगलं आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. मी आता अभ्यास करत होतो का? नाही बसलेलो इथे. नाही, मला आवाज येत होता की तुम्ही काहीतरी पाठांतर करत होते. तुमच्या गावाबद्दल काय सांगा? काय तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही गावात राहता ना तुम्ही? हो. बदेवाडीमध्ये राहता ना? हा. काय सांगाल तुम्ही? मला सांगा. नाही, वयस्कर कोण आहे? तुम्ही का ते? मी पुण्याला असतो, ती गावाला असं चालू. अच्छा अच्छा. असं मेन हा तुम्हीच आहेत बरं. मला बदेवाडी बद्दल थोडी माहिती सांगू शकाल का? काय हा. नक्की? बदेवाडी म्हणजे इथं बदेवाडीची बदे आडनावाची जास्त करून माणसं राहत असल्यामुळे बदेवाडी हे नाव पडले आहे. अच्छा. हे सगळ्यांचं सरनेम म्हणजे आडनाव आहे बरेच आहे. बदे आहेत, दिवेकर, पवार, गोरगे हे बदेवाडीच्या एरियामध्ये आल्यामुळे ते बदेवाडी म्हणून हे झाले. अच्छा. नॉर्मल बोला, आपल्याला असं काही इंटरव्ह्यू नाही आपला. तुम्ही जसं फ्रेंडली बोलताय ना तसंच बोला, असं काही नाही. हां, मी मग अशी विचारलं एकाखानला, रांजणीमध्ये मेन हे येत आहे आणि याच्यामध्ये 5 वाड्या येतात. 5 वाड्या आहेत यात: बदेवाडी, गावठाण, टिकडवाडी, सोमजवाडी. अच्छा. गोरगे वस्ती म्हणजे ते एकाच केले. बाकी हे मेंढ्या पालन या काय शेळी पालन शेळी पालन कधीपासून करताय? 1 एप्रिल 2024 पासून सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आता आपण त्यांचं मेंढी पालन, शेळी पालन काय असेल ते व्यवसाय पाहतोय. तर ही घराच्या आतमध्ये बाजूलाच यांचं शेळी पालनचा व्यवसाय आहे. पाहू शकता तुम्ही. हे किती असतील हे छोटे? 10 आतमध्ये. आणि हे पूर्ण शेळ्या किती असतील? शाळ्या आणि बोकडं बारीक मोठी 32 आहे, 33 आहेत. अच्छा. आणि हे मग 7 बोकड आहेत आणि 16 शाळ्या आहेत. अच्छा. मग यांना खाय प्यायचं कसं होईल काय? रानामध्ये डोंगरात झेंडून आणायचं. अच्छा. हे असं काही नाही स्पेसिफिक इथंच आणून त्यांना चारा? नाही, रानातून झेंडून येते. अच्छा. बरं आहे. ही किती आहे म्हणजे खोली किती आहे? ही 32 बाय 22. 32 बाय 22 म्हणजे एक दीड लांबी 32. 1.5 गुंठा म्हणजे ऑलमोस्ट 1.5 गुंठा. हा, 1 गुंठा नाही. 1 गुंठा. अच्छा, 1 गुंठा पण नाही आहे नाही. त्याला पण हे ते काय? पाठीमाग आहे बनवलंय, अजून तयार नाही केलं. अच्छा. हा म्हणजे तो सॉरी ते 33 बाय 33 1 हा. गुंठा होतो. 32 बाय 22 म्हणलं नाही गुंठा, पाऊण गुंठा वगैरे नाही. ती कुठेची मशीन आहे का? हा, मोठी मशीन. असं काय मित्रांनो, यांचं शेळ्या पालनचं व्यवसाय आहे.
इकडे मागे काय आहे? हे माग तयार करायचे अजून केलं नाही काय. अच्छा यांच्यासाठीच का खेळायसाठी? इकडं बंदिश बोकड तयार करायचे. अच्छा. हा. हा? आता मित्रांनो आपण भात लावणी ऑलरेडी झालेली आहे. आता दादा दाखवतोय आपल्याला भात काय आहे, त्यांनी खत वगैरे टाकलंय इथे. हे असं काही भाताचं शेत आहे हे, आणि हे कंटिन्यू याच्यामध्ये पाणी. कंटिन्यू नाही, 5 दिवसांनी मोकळं करायचं, 5 दिवसांनी परत आपलं आहे त्या लेवलला पाणी तुंबवायचं. यामुळे गवत होत नाही आणि हा. पाणी कमी केल्यामुळं भातामध्ये पोषकपणा येतो आणि त्याची म्हणजे फूट जास्त प्रमाणात होते. अच्छा. ते तो आतमध्ये जो बोर आहे हा बोरी त्याला पाणी. त्याला 20 फुटावर पाणी आहे. आपल्याला उन्हाळ्याला 2 टिपाट पाणी सापडतं. चांगलं आहे. म्हणजे त्याला वर्षभर पाणी राहतं. वर्षभर पाणी 2 टिपाट म्हणजे डेला 2 टिपाट एक पाणी दिवसाड सापडतं. एक हा. दिवसाड हा म्हणजे जास्तीत जास्त 400 ते 500 लिटर पाणी. 500 लिटर पाणी सापडतं. चांगलं आहे. उन्हाळ्यात फक्त तेवढा प्रॉब्लेम होतो, बाकी नाही. उन्हाळ्यातही तेवढंच पाणी 500 लिटर. अच्छा, रेग्युलर म्हणजे वर्षभर राहतं म्हणजे त्याला ते एक म्हणजे दिवसाड. एकच झरा आहे, अच्छा. एका झऱ्याचं पाणी. हा, पण 20 फुटावरती म्हणलं खूपच कमी याच्यावरती लागलं इथे. हा तर मित्रांनो अजून पाहू शकता या स्ट्रेट पुढे समोर जेवढं तुम्हाला दिसेल तेवढे सगळे इकडे नाही का भात लावणीच झालेली आहे. भात लागवड जास्त प्रमाणात केली जाते. बरोबर.